श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डिसेंबर 2025 साठी धनु राशीचे राशी भविष्य. डिसेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे झाले हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशिखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिसेंबर 2025च्या मासिक राशी भविष्यानुसार हा महिना धनु राशीसाठी चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ, सूर्य आणि शुक्र 12व्या घरात असतील. तुमच्या राशीचा स्वामी गुरु देखील 8व्या घरात आहे. परिणामी आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. खर्च जास्त असतील. संपूर्ण महिनाभर शनी 4थ्या घरात असेल आणि महिनाभर राहू 3ऱ्या घरात असेल, ज्यामुळे प्रवासाची शक्यता निर्माण होईल. कौटुंबिक जीवन स्थिर होईल. जर तुम्ही एकमेकांशी जबाबदारीने वागलात तर सर्व काही ठीक होईल. नोकरी करणाऱ्यांना कामासाठी धावपळ करावी लागू शकते आणि लांबचा प्रवास करावा लागू शकतो. व्यावसायिकांना या महिन्याची सुरुवात चांगली होईल आणि त्यांच्या व्यवसायात प्रगतीची संधी मिळतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल असण्याची शक्यता आहे. तुम्ही जितके जास्त प्रयत्न कराल तितके तुमच्या अभ्यासात चांगले परिणाम दिसतील आणि तुमच्या समस्या कमी होतील. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा महिना सरासरी राहील. तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल, ज्यांचा तुम्हाला कठोर परिश्रम आणि धैर्याने सामना करावा लागेल, तरच तुम्ही तुमचे नाते टिकवून ठेवू शकाल. विवाहित जोडप्यांसाठी महिन्याची सुरुवात कमकुवत असेल आणि समस्या वाढू शकतात. तसेच महिन्याच्या उत्तरार्धात तुलनेने अनुकूल असेल आणि नात्यामधील तणाव कमी होतील. या महिन्यात परदेश प्रवास शक्य आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना अनुकूल मानला जाऊ शकतो. 10व्या घराचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या 11व्या घरात असेल, ज्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला आदर आणि सन्मान मिळेल. तुम्ही तुमच्या कामाबद्दल उत्साही असाल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी असतील. तुम्ही तुमच्या सहकार्यांशी चांगले वागून त्यांचे मन जिंकाल. 6व्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला 12व्या घरात असेल आणि तिथून 20 तारखेला तुमच्या पहिल्या घरात जाईल. महिन्याच्या सुरुवातीला विरोधक काही त्रास देऊ शकतात, परंतु त्यानंतर ही परिस्थिती हळूहळू कमी होईल. बुध ग्रह 6व्या स्थानापासून 12व्या स्थानावर जाईल, ज्यामुळे कामात धावपळ वाढेल. तुम्हाला कामासाठी परदेश प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकते. 7व्या स्थानाचा स्वामी बुध देखील महिन्याच्या सुरुवातीला 11व्या स्थानावर आणि नंतर 6व्या स्थानावर 12व्या स्थानावर जाईल आणि नंतर 6व्या स्थानावरून 12व्या स्थानावर जाईल, ज्यामुळे तुमच्या व्यवसायात फायदा होईल. मंगळ 7 तारखेला पहिल्या स्थानावर, सूर्य 16 तारखेला आणि शुक्र 20 तारखेला 7व्या स्थानावर दृष्टी ठेवून जाईल, ज्यामुळे व्यवसायात चांगली प्रगती होईल. तसेच या सर्वापूर्वी गुरु 4 तारखेला वक्री गतीने 7व्या स्थानावर जाईल, ज्यामुळे तुम्हाला कठोर परिश्रम करण्यास आणि व्यवसायाची प्रगती सुनिश्चित करण्यास प्रोत्साहित केले जाईल. तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर महिन्याची सुरुवात थोडी कमकुवत होण्याची शक्यता आहे, कारण मंगळ आणि सूर्य महिन्याच्या सुरुवातीला 12व्या स्थानावर असतील आणि गुरु 8व्या स्थानावर असेल. सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे तुमचे खर्च जास्त राहील आणि बेफिकीर खर्चामुळे तुमची रात्रीची झोप उडू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती तणावपूर्ण असेल. तसेच 8व्या घरात बसलेला गुरु 2ऱ्या घरातही दृष्टी टाकेल. राहू 3ऱ्या घरात असेल आणि 11व्या घरात असलेला बुध महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला आर्थिक समृद्धीचा मार्ग दाखवेल आणि हळूहळू तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तसेच तुमचा आर्थिक भार अजूनही वाढेल. 4 तारखेला वक्री ग्रह असलेला गुरु 7व्या घरात प्रवेश करेल. 11व्या, पहिल्या आणि 3ऱ्या घरात दृष्टी करेल, ज्यामुळे तुमचे खर्च कमी होतील आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. 6 तारखेला 12व्या घरात जाणारा बुध पुन्हा खर्च वाढवेल. तसेच 7 तारखेला मंगळ तुमच्या पहिल्या घरात प्रवेश करेल. त्यानंतर लवकरच 16 तारखेला सूर्य आणि त्यानंतर 20 तारखेला शुक्र येईल आणि खर्च कमी होत राहील. अशा प्रकारे या महिन्यात तुमचे खर्च हळूहळू कमी होतील आणि तुमचे उत्पन्न वाढेल. 29 तारखेला बुध तुमच्या 2ऱ्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे या समस्या कमी होतील. तुम्हाला संपत्ती जमा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. डिसेंबर मासिक राशीफल 2025 नुसार हा महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडा कमकुवत राहण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी गुरु महिन्याच्या सुरुवातीला 8व्या घरात असेल. सूर्य, मंगळ आणि शुक्र सारखे ग्रह 12व्या घरात असतील आणि परिणामी आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्हाला तुमचे डोळे, पोट आणि पित्त स्वभावाशी संबंधित समस्या देखील येऊ शकतात. तुमच्या राशीचा स्वामी गुरु 4थ्या स्थानापासून वक्री होईल आणि पहिल्या स्थानावर दृष्टी ठेवून 7व्या स्थानात जाईल, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात कमी होतील, परंतु इतर ग्रहांच्या स्थिती अपरिवर्तित राहतील. बुध देखील 6व्या स्थानावरून 12व्या स्थानात जाईल आणि तुमचा आजार वाढू शकतो. तसेच 7 तारखेला मंगळ आणि 16 तारखेला सूर्य आणि 20 तारखेला शुक्र पहिल्या स्थानावर असल्याने परिस्थिती स्थिर होईल आणि तुमचे आरोग्य सुधारेल. तुम्ही राग टाळावा, ज्याचा तुमच्यावर आरोग्यावर थेट परिणाम होईल. भविष्याच्या प्रभावामुळे तुम्हाला धोका असू शकतो, म्हणून तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. महिन्याच्या शेवटी 29 तारखेला बुध देखील तुमच्या पहिल्या घरात प्रवेश करेल. या ग्रह संरचनेचा तुमच्या पहिल्या आणि 7व्या घरात प्रभाव पडेल, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या हळूहळू कमी होतील, परंतु तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक राहावे लागेल.
जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी मध्यम असेल. 5व्या घराचा स्वामी मंगळ, सूर्य आणि शुक्रासह वृश्चिक राशीच्या 12व्या घरात असेल. गुरु त्याच्या उच्च राशीत 8व्या घरात आणि बुध 5व्या घरात त्यांच्यावर दृष्टिक्षेप करेल. या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे तुमचे प्रेम जीवन वाढेल आणि प्रेम वाढेल. तुमचे नाते जवळचे होईल, तुमचे नाते अधिक घट्ट होईल, परंतु किरकोळ वाद सुरू राहतील जे फक्त तुमचे प्रेम मजबूत करण्यासाठीच काम करतील. यानंतर बुध 6 तारखेला 12व्या घरात जाईल आणि मंगळ 7 तारखेला तुमच्या पहिल्या घरात जाईल, ज्यामुळे तुमचे प्रेम संबंध सुधारतील आणि ते आणखी वाढतील. 20 तारखेपासून शुक्र ग्रह पहिल्या घरात मंगळ आणि सूर्य यांच्यात सामील होईल, यामुळे तुमचे नाते सुधारेल. 4थ्या घरापासून 7व्या घरात राहणारा वक्री गुरु तुमच्या प्रेम संबंधात काही गुंतागुंत निर्माण करेल, तसेच तुमचे नाते टिकून राहील. महिन्याच्या सुरुवातीला अविवाहित लोकांसाठी थोडी कठीण असेल. 12व्या घरात सूर्य, मंगळ आणि 8व्या घरात गुरु काही समस्या आणू शकतात, संघर्ष उद्भवू शकतात, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल. तसेच तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच तुमच्या जोडीदाराला अत्यंत आदर द्या. डिसेंबर मासिक राशीफल 2025 नुसार हा महिना कौटुंबिक जीवनासाठी चांगला असण्याची शक्यता आहे. 2ऱ्या घराचा स्वामी शनी संपूर्ण महिना तुमच्या 4थ्या घरात राहील. तुमच्या 6व्या आणि 10व्या पहिल्या घरावर दृष्टी ठेवेल. यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात स्थिरता येईल आणि प्रत्येकजण स्थिर वाटेल आणि त्यांचे नातेसंबंध व्यवस्थापित करेल. तुम्ही तुमच्या कुटुंबात जितके शिस्तबद्ध असाल तितके तुमचे कुटुंब समृद्ध होईल आणि परस्पर सुसंवाद सुधारेल. 4थ्या भावाचा स्वामी गुरु महिन्याच्या सुरुवातीला त्याच्या उच्च राशीत कर्क राशीत 8व्या भावात असेल, जो 2ऱ्या आणि 4थ्या भावावर दृष्टी टाकेल, ज्यामुळे कौटुंबिक संबंध सुधारतील आणि तुम्हाला चांगले वाटेल. कुटुंबात शुभ घटना घडतील आणि पूजा आणि विधी यांसारखे विधी देखील होऊ शकतात. त्यानंतर 4थ्या भावापासून गुरु त्याच्या उच्च स्थितीत 7व्या भावात प्रवेश करेल आणि तुमच्या पहिल्या आणि 11व्या भावावर दृष्टी टाकेल, ज्यामुळे तुमचे भाऊ आणि बहिणीचे असलेले संबंध सुधारतील. तसेच 3ऱ्या भावात राहूची उपस्थिती तुमच्या भावा बहिणींना काहीसे हुकुमशाही बनवेल, ज्यामुळे कधीकधी तुमच्यात वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात. म्हणून त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही त्यांच्याशी संबंध काळजीपूर्वक व्यवस्थापित करावेत. मंगळ 7व्या भावापासून तुमच्या पहिल्या भावात आणि सूर्य 16व्या भावापासून तुमच्या पहिल्या भावात प्रवेश करेल. तुम्ही अहंकार, संघर्ष टाळावा आणि सर्वांशी प्रेमाने वागावे, जेणेकरून कौटुंबिक जीवन आनंद राहील. उपाय आहेत: गुरुवारी तुम्ही हळद किंवा केशराचा टिळा लावावा. मंगळवारी हनुमान चालिसाचे पाठ करणे फायदेशीर ठरेल. रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करावे. गुरुवारी पिंपळ आणि केळीचे झाड लावा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.